श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रणित बागुल सुषमा ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वामी सर्वांचं आणि स्वामी भक्तांचं स्वागत आहे. तर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये माझ्या ह्या चॅनलवरती आपण मोटिवेशन स्पीच, मोटिवेशन स्टोरी, लोकांना मोटिवेशन होऊ शकतं अशा गोष्टी टाकत असतो. माझे व्हिडिओ पण मी टाकलेले असतात ज्याच्यातून मोटिवेशन होऊ शकते. आपण देवळात जाणे, 5 मिनिटांसाठी तरी देवाचे दर्शन घेणे जरुरीचे आहे. कितीही वेळात वेळ काढून आपण देवाचे दर्शन हे घेतलेच पाहिजे. तर आजच्या भागामध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये मोटिवेशन स्टोरी सांगणार आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक असायचे, तर त्यातल्या एका राजाची ही एक खूप छान गोष्ट आहे. त्यातून आपण खूप सारे मोटिवेशनचं मिळणार आहे. चला तर आपण सुरू करूया. अहंकारी राजाला कसा धडा शिकवला ते बघणार आहोत. तर एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राजाचा खूपच गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा ढेमा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्वच चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखायचा. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमानसुद्धा करायचा. दुसऱ्याला कमी लेखायचा त्यांचा प्रयत्नच असायचा. या कारणामुळे लोक त्याच्यावरती नाराज असायचे, त्या राजावरती. तर काय होतं, त्याच राज्यात एक विद्वान पंडित होता. त्याने त्याला वठणीवर आणायचे ठरवले. चला आपण राजाला वठणीवर आणूया. एके दिवशी तो पंडित राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रति नमस्कार पण केला. उलट त्याने पंडिताला गर्वाने विचारले, बोला पंडित महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे? काय मागायचे असेल ते मागून घ्या. दान पाहिजे असेल तर दान घ्या. धन पाहिजे असेल तर सोने, नाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही मागून घ्या. पंडितजीने राजाकडे एक वार पाहिले आणि मोठमोठ्याने हसू लागला. राजाला आणि दरबारातील लोकांना पंडितांच्या हसण्याचे कारण काही कळेना. हसण्याचा भर उसळल्यावर पंडित म्हणाला, राजन, तुम्ही मला काय दान देणार? कारण तुमच्याकडे मला देण्यासारखं काहीच नाही. पंडिताने हे बोलले एकदाच राजा संतापून लालबुंद झाला. राजाचे सैनिक पंडिताला मारायला धावले, पण सेनापतीने सैनिकाला आवरले. पंडिताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे का असे विचारले. त्यावर पंडितजी म्हणाले, महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा. तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही. मग रंग, रूप, सौंदर्य, पराक्रम हे गुण तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून मिळाले. त्यांनी जन्म दिला म्हणून ते जन्माला आले. तुमचे हे धान्य भांडार, हे धन्य मातेचे देणे आहे. तिने पिकून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरवले. तुम्ही ते सांभाळत आहात. आणि खजिन्याचे म्हणा तर धन हे करातून आलेले म्हणजे प्रजेचे देणे आहे. राज्य हे तुमच्या आईवडिलांकडून मिळाले, ते वरदानच आहे. राहता राहिले तुमच्या शरीरातील प्राण, तो पण तुमचा नाहीत, ईश्वराची कृपा आहे. हे सगळे जर दुसऱ्याने दिलेले आहे तर तुम्ही मला काय देणार? दिलेल्या गोष्टीचा काय गर्व बाळगणार? एवढे बोलून पंडिताने राजदरबार सोडला व राजाने त्या दिवसापासून गर्व पण सोडून दिला. तात्पर्य काय भेटते स्वामी भक्तांनो ह्या मोटिवेशन स्टोरीतून, की जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे. त्यामुळे कोणीही गर्व